कल्याण पूर्वेमध्ये तरुणी मारहाण प्रकरणामधील आरोपी रणजित झा याचा आज जामीन अर्ज न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आणि यावेळेस आरोपीचे वकील असतील त्याचबरोबर फर्यादीचे वकील असतील दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात युक्तिवाद झाला। नेमका काय युक्तिवाद झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आरोपीचे वकील सुदाम गव्हाणे आणि त्याचबरोबर फर्यादीचे वकील या ठिकाणी नायर हे दोन्ही आपल्या जोडीला आहेत। आपण सगळ्यात पहिले सुदाम गव्हाणे यांच्याकडे जाऊया। सुदामजी, नेमका आज जो युक्तिवाद झाला, काय नेमका युक्तिवाद झालेला? बघा, आरोपी गोकुळ झा व त्याचा भाऊ रणजित झा याच्या विरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला होता की ज्या पीडित तरुणीला मारहाण झाली असा गुन्हा होता, त्या गुन्ह्यामध्ये जो काय आपण व्हिडिओ क्लिप अगोदर पण बघितली असेल त्यामध्ये फक्त हा गोकुळ झा व ती पीडित विक्टीम दिसत आहे। त्यामध्ये रणजित झा याने कुठल्याही प्रकारे त्या पीडित तरुणीला मारहाण केल्याचं दिसून येत नाही। रणजित झा हा केवळ त्याच्या भावाला गोकुळ झाला पकडत होता व त्या क्लिनिकमधून बाहेर घेऊन जात होता। अशी एकंदरीत परिस्थिती असताना केवळ राजकीय दबावापोटी व काही सामाजिक संघटनांच्या दबावापोटी पोलिसांनी रणजित झा याला देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। वास्तविकपणे जर आपण तो FIR जर बघितला तर FIRमध्ये पीडित तरुणी आहे तिने कुठल्याही प्रकारे रणजित झा याचं नाव घेतलेलं नाही किंवा रणजित झा विरुद्ध तक्रार देखील दिलेली नाही। तसेच पोलिसांनी देखील जी पीडित तरुणी हिचं कुठलाही पुरवणी जबाब न घेता रणजित झाला अटक केली। जर कायदेशीरदृष्ट्या जर बघितलं आपण तर रणजित झा याची जी अटक आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर असून रणजित झावर हा संपूर्णपणे जर अन्याय आहे, त्याच्यावर कठोर अन्याय, त्याच्या परिवार अन्याय आहे। वास्तविकपणे जर बघितलं आपण तर रणजित झाचा या गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे सहभाग नाही किंवा त्या पीडित तरुणीचं विनयभंग किंवा इतर जे काही कलम लावले ते देखील रणजित झा विरुद्ध लागू होत नाही असा आम्ही युक्तिवाद केला आणि त्याप्रमाणे आमची बाजू न्यायालयामध्ये मांडली। त्यानंतर आता माननीय न्यायालय देखील त्याच्यावर समाधानकारक असल्याचं आम्हाला असं दिसून येत आहे व आता त्यासाठी लवकरात लवकर त्याच्यावर आदेश पारित करण्यात येईल जामीन अर्ज। मात्र ज्या पद्धतीने तरुणीने अर्ज दिलेला, जीवाची भीती आहे अशा प्रकारे त्यावरतीही न्यायालयाने काय युक्तिवाद झाला का, त्याबद्दल आपली काय मत मांडलेलं आहे? कारण सुरुवात या आरोपीकडनं झालेली, यांनी आधी शिवीगाळ दिलेली अशा प्रकारचा आरोप त्या ठिकाणी लावण्यात आलेला। बघा, आज जेव्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद चालू होता तेव्हा पीडित तरुणी ही त्यांचे वकील आणि ते हजर होते। त्यांनी देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे रणजित झा याचा जामीन नामंजूर करावा याकरिता सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केले। परंतु वास्तविकपणे आज जे दाखल केलं आणि जे पूर्वी जर FIR दाखल केला त्या जर बघितलं आपण तर FIRमध्ये रणजित झा विरुद्ध कुठल्याही प्रकारची तक्रारच नाही आहे फिर्यादीची। तर पोलिसांनी फक्त राजकीय द्वेषापोटी आणि सामाजिक संघटनेच्या दबावापोटी आणि या जो वाद आहे त्यास प्रांतवाद, भाषावाद असा वाद निर्माण करण्याकरता आरोपी क्रमांक 2 जो आहे रणजित झा याला अटक केलेली आहे। त्यामुळे हा जो आरोपी आहे याने कोणताही गुन्हा केलेला नाही व त्याच्याविरुद्ध लागू असलेले कोणतेही कलम आरोपी रणजित झा विरुद्ध लागू होत नाही। तसेच आरोपी रणजित झा याची ही अटक जी आहे ती बेकायदेशीर असल्याचं आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं व त्यानंतर माननीय न्यायालयाने आदेशाकरता प्रकरण ठेवलेलं आहे। दुसरीकडे आपल्या सोबत हरीश नायर जे तरुणीचे वकील आहेत, आपण यांच्याकडनं जाणून घेऊया आज जो युक्तिवाद झाला त्याची जामीन त्याला होऊ नये यासाठी तुम्ही युक्तिवाद केला, काय नेमके प्रामुख्याने मुद्दे तुम्ही न्यायालयासमोर आणलेले आहेत? जी मूळ फिर्यादी आहे, पीडित आहे, तिच्या वतीने पहिले तर आम्ही एक सत्यप्रतिज्ञापत्र मेहरबान कोर्टात आज दाखल केलं। ती स्वतः मेहरबान कोर्टात आज हजर होती आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा जो आरोपी क्रमांक 2 आहे याने या गुन्ह्याची जी सुरुवात आहे तिला पहिले शिवीगाळ केलेली होती, तिला धमकावत होता आणि जो व्हायरल व्हिडिओ झाला आहे जर आपण सर्वांनी जर ते बघितलं तर हा आरोपी मारण्या अगोदर जो आरोपी क्रमांक 2 आहे तो तिच्या अंगावरती असे हात करत तिच्या अंगावरती आला होता आणि त्यानेच त्याच्या भावाला सुद्धा उत्तेजन दिलं, प्रोत्साहित केलं सदरचा गुन्हा करण्यासाठी। म्हणून भारतीय न्यायसंहिता 2023चे जे कलम 3 आहे, 3.5 आहे त्याप्रमाणे सदर गुन्हा करण्यामध्ये सामायिक उद्देश आणि जो इंटेन्शन आहे त्या अनुषंगाने सदर कलमान्वये हा आरोपीसुद्धा पहिल्या आरोपी एवढाच याच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे आणि त्याच्यावरती नमूद कलमे लागू होतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जी तरुणी आहेत या फक्त 3 बहिणी इकडे राहतात। आरोपी जो आहे आमच्या परिसरातच राहणारा आहे, म्हणून जर तो सुटला तर या मुलींना आईवडील नाही आहेत, ती रिसेप्शनिस्टचं काम करते आणि अपरात्री ती घरी नोकरीवरून जाताना तिच्यासोबत काय घातपात होण्याची तसेच तिच्या व कुटुंबाला जीवाला बरं वाईट होण्याची शक्यताही आरोपींकडून नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे
जर आपण बघितलं तर आरोपीविरुद्ध जे कलम लावलेलं आहे भारतीय न्याय संहिता 118(2) त्यामध्ये सदर आरोपींना सदर गुन्ह्याच्या कलमाप्रमाणे आजन्म कारावासाच्या शिक्षेची त्याच्यामध्ये तरतूद आहे। आणि आरोपींनी जो जामीन अर्ज दाखल केलेला आहे कलम 480 प्रमाणे त्याच्यामध्ये 480(1) प्रमाणे अशी तरतूद आणि अशी तजवीज आहे की ज्या गुन्ह्यांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षेची तरतूद असेल, ज्याच्यामध्ये गुन्हा साबित होण्याचे सर्व पुरावे असतील आणि तशी मान्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीशांची आणि कोर्टाची तशी खात्री झाली तर सदर आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, सदर आरोपींना जामीन देण्यास बाधा येईल अशा प्रकारची तरतूद त्या नमूद कलमांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे। आता न्यायालयाने तुमच्या दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरती सुनावणी नेमकी काय दिली आहे, कधीपर्यंत येणार आहे, काय नेमकं पुढचं चित्र असणार? आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने सदर आरोपी क्रमांक 2 जो आहे त्याच्या जामीन अर्जावरती आदेश देण्याकामी उद्याची तारीख दिलेली आहे। आज रोजी ताबा घेऊन ॲक्च्युली पोलीस पण येणार होते गोकुळ झाला, परंतु आज सुनावणी होती जामीन अर्जाची, पीडितसुद्धा आलेली आहे कोर्टात आणि कुठेतरी काय अप्रिय घटना घडू नये मे बी अशी याची काळजी घेऊन पोलिसांनी आज त्याचा ताबा घेऊन त्याला रिमांडसाठी कोर्टात आणलेलं नाही असं तरी प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। एकंदरीत पाहिलं तर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकला असेल तरी उद्या नेमकं त्याच्या जामिनावरती रणजित झा याच्या जामिनावरती न्यायालय काय नेमकं निर्णय देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।